भावांनो, जय शिवराय, जय भीम. माझा नांदेड इथला एक मित्र आहे, दलित समाजातला आहे, पण माझ्या भावापेक्षा कमी. आम्ही कॉलेजला सोबत होतो, समविचारी आहे, चळवळीतला सहकारी मित्र आहे. माझं काम सोशल मीडियाच्या माध्यमातून रोज पाहतो. त्याला सुद्धा भरपूर तळमळ आहे समाजकार्याची. कधी कधी तो सुद्धा व्यक्त होत असतो, पण आता तितकासा त्याच्याजवळ वेळ नाही. सध्या महाराष्ट्रभर तापत असलेला विषय मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि ॲडव्होकेट सोमनाथ सूर्यवंशी यांची झालेली निर्घुण हत्या. पूर्ण महाराष्ट्र न्यायाची वाट पाहतो. सत्याच्या बाजूने महाराष्ट्र उभा आहे. नुसताच उभा नाही तर रस्त्यावर उतरलाय. आणि काही काय असेही आहेत की सरकारची नेत्यांची दलाली करण्यात धन्यता मानतात. त्यातलाच एक पाकिट पिल्लर, भज्याकडे पाहून जिलेबी मागणारा बांगा सदावर्ते. मीडिया दिसली की याला सुमारच राहत नाही. हा एका न्यूज चॅनलशी बोलताना त्याची बाईट माझ्या मित्रांनी ऐकली. ती बाईट काय होती ती पहिले ही बाईट बघा. नाही, सदावर्तींबद्दल तर काय बोलण्याचं, म्हणजे सदावर्तींबद्दल मी खूप वेळा बोललेलो आहे. सदावर्ती मुळात आंबेडकरवादी नाही. सदावर्ती काही हरकत नाही. तुम्ही बोलला तरी काही हरकत नाही. बोला तुम्ही. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. हिंदूचं त्यांच्या अलाइनमेंट करायला पाहिजे. मी मध्ये नाही, ते तुम्हाला सगळं बोलण्याचा अधिकार आहे, कारण तुम्ही अर्ध्या हकुंडाने पिवळे झालेले आहेत. तुम्हाला इतिहास माहित नाही पॅन्थरचा. तुम्ही काय अलीकडल्या काळात मुंबईमध्ये वाढलेली जी पोरं आहेत ना, तुम्हाला मुलांना इतिहास माहित नाही. काय होतं नामांतर आणि काय भोगलेलं आहे आणि कसं जेलमध्ये जावं लागत होतं. इकडून तिकडून आम्हाला प्लेटा बिर्याणीच्या मिळत नव्हत्या. समजले ना, प्लेटा बिर्याणीच्या मिळत नव्हत्या. इकडून तिकडून पोट भरण्यासाठी वागलेले नाहीत आणि वाढलेले नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही पोरांनी थोडं डोकं भानावर ठेवलं पाहिजे. आंबेडकरी समाजाला नाही. अरे आंबेडकरी समाज तुम्ही ठेकेदार घेऊन बसलात का? अरे जेलमध्ये भोगलेलं, जेलमध्ये गेलेलं नाम विस्तार आणखीन झालेला नाही. समजलात का? ज्या ताटाखाली मांजर झाला तुम्ही सांगताय का? तुम्ही काय म्हणतो? विषयांतर होता. लहान आहेस, चुप. लहान आहेस तू. बरं ओरडून बोलू नको. गुणवत्ता सदावरते बोलू दे. शांत बस. तुला काय माहित आहे? काय थेरी आहे? पॉलिटिकल थेरी. दुश्मन का दुश्मन दोस्त होता. शांत बस. तुम्ही गोडसे, नथुराम गोडसे. तुला माहिती आहे का बाबासाहेब आंबेडकरांचं एखाद्या फाशीवरला वक्तव्य तुला माहिती आहे का? कळलं का? अरे लहान तोडी मोठा घास घ्यायचा नाही. तुम्हाला मुलांना रेडीमेड मिळालंय. माझी विनंती मूळ विषयाला. माझाच माणूस आहे. बिलकुल मूळ विषयालाच माणूस आहे. बरं ठीक आहे, आपण लोकांचा आहे का तो माझाच आहे, नंतर ठरवू. आपण मूळ विषयाला हात घालू. हा, धनंजय देशमुख बोला. येतो सचिन खरात आपल्याकडे येतो. विलास बडे देखील आपल्या बरोबर आहेत. हा, धनंजय देशमुख बोला. हॅलो, ऐका आपले नामदेव शास्त्री महाराज बोलले, परत मी बोललो, परत ते बोलले. तिघांनी बी एकमेकाचं ऐकून घेतलं. चौथा माणूस बोलताना परत तिसरा माणूस कशाला मध्ये बोलू देताय तुम्ही? बरं बोला. त्यांचे विचार ऐकून घ्या ना अगोदर, त्याच्यावर प्रतिक्रिया द्या. सचिन बोला, आपलं मत व्यक्त करा. चला, विलास देखील साहेबाला बोलू द्या, नंतर त्यांना बोलू द्या. ते बोलत असताना सचिन बोलतायत. हा, सचिन बोला. बरं का, मी आंबेडकरी कार्यकर्ता आहे. खरंच डॉक्टर लेखक शंकरराव खरातांचा नातू आहे. मुळात हे सदावर्तींबद्दल मला बोलायचंच नाही, कारण मला आपली पार्श्वभूमी, यापूर्वीच्या चळवळीतलं बलिदान याबद्दल आदरच आहे. मूळ विषयाला हात घालू आपण. मूळ विषय सरपंच संतोष देशमुख यांच्याबद्दल जे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे, मुळात मी माझ्या भावाला धनंजय देशमुख यांना सांगतो, कुणाच्या बरोबर कुणी पण गंभीरपणे असू द्या, परंतु आम्ही आंबेडकरवादी सगळे तुमच्या बरोबर आहोत. आणि मीडियाने जे केलेलं आहे त्या मीडियाला मी सलाम ठोकतो, कारण आज मीडियामुळे माझ्या भावाला जो 2 महिने झाले न्याय मिळतोय आणि न्याय मिळण्याच्या आम्ही प्रतीक्षेत आहे. आज फाशी शिक्षेपर्यंत हे जे आरोपी अटक झाले, हे मीडियाला सलाम आम्ही ठोकला पाहिजे ना. आज मीडिया दाखवतोय ना, अजूनपर्यंत एक आरोपी अटक नाही. म्हणून बोलतो, राजसत्तेचं धर्मसत्तेने समर्थन करावं का, पाठीशी घालावं का, त्यावर बोला. मला तेच आश्चर्य वाटलं की ह्या देशामध्ये लोकशाही आहे, न्यायाचार्य कोणीच होऊ शकत नाही. या देशामध्ये संविधान आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे, न्याय व्यवस्था आहे, सुप्रीम कोर्ट आहे, त्या न्याय देतं. इथे न्यायाचार्य कोणी होऊ शकत नाही. आम्ही सगळ्यांना आदरणीय मानतो, परंतु एक ध्यानात ठेवलं पाहिजे. आज नामदेव शास्त्री साहेबांनी, आदरणीय त्यांना म्हणतो मी, त्यांनी संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी काही बोललेच नाही. ते एका दलित मुलाला मारलं त्याबद्दल आमचं संतोष देशमुख केले, दलित मुलाला मारहाण झाली त्याच्याबद्दल ते काहीच बोलले नाही. एक स्पष्टपणे दिसतंय की धनंजय मुंडे हे ओबीसी आहे म्हणून त्यांची ते बाजू लावून धरतात. असं होता कामा नये राज्यामध्ये. हे राज्य रयतेचे राजे शिवाजी महाराज, फुले शाह आंबेडकर विचारायचं आहे. बिलकुल समानता सगळ्यांना आहे. सचिन माझे सहकारी विलास बडे यांना यात काहीतरी आपलं मत व्यक्त करायचं. विलास. आणि त्यांनी लावला गुणरत्नाला फोन. काय बोलणं झालं, काय संभाषण झालं हे ऐका. हॅलो सर, जय भीम. जय भीम. कोण? सर मी नांदेड मधून बोलतोय. कोण? बोला. सर काय नाही, आता बाईट ऐकली होती तुमची.
कोणते रे? ते काय न्यूज 18+. काय झालं? विलास बडे साहेबाची. काय झालं? काय नाही साहेब, ते संतोष भैयाच्या आणि आमचे जे हे आहेत ना बुद्धवासी सोमनाथ सूर्यवंशी, हा. त्यांच्या हत्येविषयीची ऐकली होती. तू मला शिकवायला का रे? तुझं वय कमी आहे, समजलास? मी नांदेडच्या एका नगरामधून आणि आंबेडकर नगर, जयभीम नगर मधून वाढलेला आहे. प्रभात नगर मधील माफी माग. बघा, वकिली करणारा, स्वतःला बाबासाहेबांचा अनुयायी सांगून समाजाला फसवणारा, एकदम हलकट आणि नीच प्रवृत्तीचा समाजाचा एक तरुण, एक विद्यार्थी, त्याचा पोलीस कस्टडीत त्याचा जीव गेला. आणि ह्याचं काय बोलायची पद्धत असते भडव्या. माय बहीण काढायची त्याची. अरे ते तुला साहेब म्हणतोय, जय भीम बोलतोय आणि तू त्याची माय बहीण काढतो. सदावर ते या शिव्या तुला शोभतात. तू हाय भडवा. ते पॅन्थर सचिन खरात यांनी म्हणल्यासारखं या बांग्याची अलाइनमेंट करावं लागते. आणि हे बांग्या डोळ्याचं हे ना आंबेडकरवादी आहे, ना ह्याला माणूस, ना हा न्यायाच्या बाजूने आहे, ना हा काही.